ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे श्रावणी सोमवार. तर मी तुम्हाला श्रावणी सोमवारची व्रतकथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. एकदा नारद नारायण नारायण असा विनानाद करत कैलासावर गेले आणि शंकरांना म्हणाले, देवा, तुझे अनन्य भक्त मी आजवर पाहिले, परंतु कांतीनगरीतील राजा श्रीयाळ हा तुझा भक्त एकमेव महान सत्यपालक आहे. तो अत्यंत सुशील, सात्विक, क्षमावंत, धीरगंभीर, श्रद्धाळू आहे. त्याने जे अन्नछत्र घातले आहे तेथे तो अतिथीला इच्छा भोजन देतो, असा त्याचा नियम आहे. त्याच्याकडे आलेला याचक विनमुख जात नाही. अशा प्रकारे नारदाच्या मुखातून राजा श्रीयाळची कीर्ती ऐकून शंकराने आपल्या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरवले. भिक्षुकाचा वेश घेऊन ते कांतीनगरीमध्ये राजा श्रीयाळच्या राजमहालाच्या द्वारावर उभे राहून ओरडू लागले, हे श्रीयाळ, मी तुझ्या नावाची कीर्ती ऐकून आलो आहे. मी भुकेने तहानेने व्याकुळ झालो आहे. त्वरित इच्छा भोजन दे, नाहीतर शाप देऊन तुझे सत्व भंग करीन, असे अपशब्दही बोलू लागले. भिक्षुकांची हाक ऐकून राजा श्रीयाळ राणी चांगुना धावत आले. त्यांनी ब्राह्मणाला सन्मानपूर्वक नमस्कार करून घरात आणले. उत्तम आसनावर बसवून विधीपूर्वक पूजा केली. हात जोडून ब्राह्मणाला राजा राणी म्हणाले, अतिथी मूर्ती, आपली इच्छा ते भोजन आपण विनासंकोच मागावे. आम्ही आपली इच्छा पूर्ण करून तृप्त करू. तेव्हा अतिथी ब्राह्मण म्हणाला, राजा, मला नरमासाचे भोजन पाहिजे. तू राजा आहेस, अधिकार संपन्न असल्याने तुझ्या आज्ञेने तू विकत आणलेले चोरलेले मांस चालणार नाही. यावर राजा राणीने आपल्या शरीरातील मांस शिजवून घालण्याची तयारी दाखवली, परंतु अतिथीने त्यालाही नकार देत म्हटले, तुम्ही अन्नछत्र चालवता, तुम्हाला भक्षण केले तर ते अन्नछत्र खंडित होईल व अतिथी धर्म नष्ट होईल. तुमचा 5 वर्षाचा चिलया नावाचा मुलगा, तो सद्गुणी पवित्र बालस्वरूप आहे. त्याच्या मांसाचे इच्छा भोजन मला पाहिजे. हे ऐकून राजा राणीला आश्चर्य त्याचबरोबर दुःख झाले. तरी ते धैर्याने म्हणाले, ठीक आहे, आपल्या इच्छेनुसार आम्ही आमचा पुत्र आपल्याला अर्पण करत आहोत. आपण त्याला घेऊन जावे. तेव्हा अतिथी क्रोधाने म्हणाला, राजा, मी काय वाघ, सिंह, क्रूर पशु आहे, तेव्हा तुमच्या मुलाचे कच्चे मांस खाऊ? मनात उद्रेक, माया, मोह न धरता ते नरमास मला शिजवून वाढा, नसेल तर मी चाललो. राजा राणीने ठीक आहे म्हणून अतिथीची क्षमा मागितली आणि आपल्या पुत्राचे मांस शिजवून भोजन देण्याची तयारी दाखवली. चांगुनीने अंतःकरण कठोर करून आपल्या बाळाला हाक मारली. चिल्या मित्राबरोबर अंगणात खेळत होता. आईची हाक ऐकून तो पळतच घरात आला. त्याने अतिथीला माता पित्याला नमस्कार केला आणि म्हणाला, आई, काय आज्ञा आहे? चांगुनीने त्याला जवळ घेतले व म्हणाले, बाळा, हे अतिथी तुझ्या मांसाचे भोजन मागत आहे. यावर प्रसन्नपूर्वक हसून चिल्या म्हणाला, आई, माझे भाग्य थोर आहे की माझे शरीर शिवार्पण केले समज. माझ्या मांस भोजनाने अतिथी तृप्त झाला तर कैलासनाथ संतुष्ट होतील असं समज. मग आईने मुलाला धैर्याने माया बाजूला ठेवून स्वयंपाकघरात नेले. पोटाशी धरले. तिच्या डोळ्यातील अश्रू बघून बाळ म्हणाला, आई, मी तुझ्यापासून वेगळा होणार नाही. पुन्हा तुझ्या उदरातून जन्म घे. मन कठोर करून बंद डोळ्याने राणीने पुत्राचे शस्त्राने धड वेगळे केले. पुत्र नाही अशी खंत वाटू नये म्हणून मस्तक बाजूला ठेवले. मांस शिजवून अतिथीला भोजनाला बोलवले. पण सर्वज्ञ शंकराला मस्तक वेगळे ठेवले हे कळाले. तो अतिथी पानावरून उठून चालू लागला. श्रीयाळ राजा चांगुना राणी महात्मन काय झाले म्हणून त्याच्या मागे धावू लागले. अतिथी म्हणाला, राजा शरीरात मुख्य अवयव मस्तक आहे, ते बाजूला ठेवून केवळ देहावरचे मांस मला भोजनाला देता. मला असले भोजन नको. राजा राणीने अतिथीचे पाय धरले. चूक झाली म्हणून क्षमा मागितली. मस्तक बाहेर घेऊन या, माझे देखत चांगुनीने. ते उखळीत काढले पाहिजे आणि काढताना डोळ्यात अश्रू किंवा मन कष्टी असता कामा नये, नाहीतर मी भोजन करणार नाही. चांगुनीने बाहेर मस्तक आणून सत्वाची उखळ, धैर्याचे मुसळ केले. ती कांडू लागली. शंकर स्वतः सद्गतीत होऊन तिचे अपूर्व धैर्य पाहत होते. ते म्हणाले, काढताना गाणे म्हण, म्हणजे तू खंत करत नाहीस याबद्दल माझी खात्री होईल. तेव्हा ती गाणे म्हणू लागली, हे पुत्रा सुकुमारा, राज्यकुमारा, तू राज्याचा उत्तराधिकारी आहेस. माझ्या पोटी जन्म घेऊन माझा जन्म धन्य केलास.
माझ्याकडून निष्ठुर घाव तुझ्या मस्तकावर पडत आहे. तू आमच्या सत्यव्रतासाठी बलिदान केलंस. तुला या निष्ठुर घावाने वेदना होत असतील. माझ्या बाळा, तुझे वचन तू पूर्ण कर. अतिथीला भोजन देऊन संतुष्ट करून निरोप देऊन मी सुद्धा तुझ्या मागोमाग येईन. कारण बाळा, तुझ्या विना मी असहाय्य आहे, दुबळी भिकारी दीन दुःखी आहे. अशा प्रकारे गायन करून राणीने पुत्राचे मस्तक काढून त्याचा स्वयंपाक करून अतिथीचे भोजन तयार केले. राजाने अतिथीला भोजनाला चालण्याची विनंती केली. अतिथी म्हणाला, राजा, यजमानाविना मी एकटा भोजन कसे करू? तुलाही माझ्याबरोबर बसून मांस भोजन करावे लागेल. हे ऐकून राजाला फार शोक संकोच वाटला. पण राजाची व्याकुळ मनस्थिती जाणून राणी म्हणाली, स्वामी, ही आपल्या कसोटीची वेळ आहे. यावेळी अतिथीला विनमुख पाठवू नये. मी चिऱ्या बाळाला 9 महिने पोटात ठेवला. तो बाळ मांसरूपाने तुम्हाला 4 प्रहर पोटात जड का वाटावा? तुम्ही चिंता करू नका. चांगुनीने राजाचे ताट वाढून आणले. राजा भोजनाला अतिथी बरोबर बसला. तेव्हा अतिथी म्हणाला, चांगुनी, तुम्ही जेवायला बसलं पाहिजे. तेव्हा चांगुनाही आपले ताट वाढून घेऊन जेवायला बसली. अशा प्रकारे राजा राणी अतिथीच्या प्रत्येक शब्दाची आज्ञा मानून त्याचे पालन करत राहिले. तिघे जण आपापल्या आसनावर बसून भोजन करण्यासाठी बसले. तोच अतिथी पुन्हा काहीतरी आठवल्यासारखे होऊन संतापून उठला आणि म्हणाला, मी पुत्रिकाच्या घरचे अन्न खाऊ नये असे म्हणतात, म्हणून मी तुमच्या घरी जेवणार नाही असे म्हणून तो चालू लागला. तेव्हा मात्र चांगुनीचे धैर्य गेले. स्त्रियाही रडू लागला. ते म्हणू लागले, एकुलता एक पुत्र गेला. अतिथी विनमुख गेल्यामुळे सारी पुण्याई नष्ट होणार. महाराज, आमच्यावर कृपा करा, भोजन करा, आम्हाला उपकृत करा. आता आमचे किती सत्व पाहणार? हे शंकर, कपूर गौरा, उमावरा, कैलासनाथा 10 वरे, आमचा वंश खंडित झाला. आमचे सत्वही गेले, आता अंत पाहू नको. असा आक्रोश करत चांगुना, स्त्रिया अश्रुढास शंकराचा धावा करत होते. त्यावेळी राजाचे सत्कार्य, अतिथीचे कठोर वर्तन देवता आकाशात विमानात बसून पाहत होते. ते राजा राणीला धन्य धन्य म्हणून गौरवित होते. पायावर वाकलेल्या राजा राणीच्या मस्तकावर हात ठेवून अतिथीने त्यांना उठवले. राजा राणीने पाहिले, प्रत्यक्ष शंकर भगवान प्रकट झाले. ते म्हणाले, चांगुने, तू सत्व परीक्षेत खरी उतरलीस. तुला पाहिजे ते माग. चांगुने म्हणाले, देवाने पुत्रिकपणाचा कलंक पुसून टाकावा. माझा बाळ मला द्यावा. तथास्तु म्हणत देव म्हणाले, चांगुने, तुझ्या बाळाला हाक मार. चांगुना म्हणाली, बाळा, चिल्या कुठे खेळतोस? लवकर ये. म्हणून आशेने सर्वत्र पाहू लागले. तो चिलया बाळ अंगणातून धावत येऊन आईला बिलगला. शंकराने चिल्याला मांडीवर बसवले. चांगुना, स्त्रिया यांनी शंकराच्या पायावर लोळण घेतले. आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. नगरात सर्वत्र आनंद उत्सव साजरा करण्यात आला. शंकराने दिव्य विमान उपस्थित केले. स्त्रिया चांगुना यांनी चिल्याला राजसिंहासनावर बसवले. राजतिलक लावला. प्रधान व मंत्र्यांना राज्यकारभार बघायला सांगून स्त्रिया चांगुना सदेश शंकराबरोबर विमानात बसून कैलासाला गेले. परमपदी नित्य राहील. एकदा शिव पार्वती सारीपाट खेळत होते. इतक्या तेथे देवर्षी नारद ब्रह्मवीणा वाजवीत तेथे आले. त्यांनी शिवाची प्रार्थना केली. आसनावर बसून शिव पार्वतीचा खेळ पाहू लागले. जरा वेळाने ते म्हणाले, केवळ नुसते खेळण्यात मजा येत नाही, काहीतरी पण लावून खेळलं पाहिजे. जो डाव जिंकल त्याला हरलेल्यांनी आपली वस्तू द्यावी. नारदाचा विचार दोघांना पटला आणि ते पण लावून खेळू लागले. पहिला डाव पार्वतीने जिंकला. शंकराने व्याघ्रांबराचा पण लावला होता. मग त्याने गजचर्म पणाला लावले. तेही पार्वतीने जिंकले. अशा प्रकारे एकामागोमाग एक वस्तू शंकर पणाला लावत होते. पार्वती डाव जिंकत होते. तिने शंकराची 10 आयुधे, सर्व भूषणे, नंदी, शेवटी कौपिनही जिंकून घेतले. शंकर दिगंबर झाला. नारद हसून म्हणाले, अरे रे, एका स्त्रीने तुला खेळात हरवले. तुझा काय महिमा राहिला? सर्व सृष्टी मायेच्या अधीन आहे. तू तर निर्गुण निराकार आहेस. तुला मायेने सगुणपण दिले. तू आता विवस्त्र झाला आहेस. भक्तांना दर्शन कसे देशील? नारदाचे बोलणे ऐकून शंकर नाराज झाले. खेळ सोडून तेथून निघून गेले आणि त्यांनी घोर वनात गुप्तपणे निवास केला. नारदाच्या बोलण्यामुळे शंकर नाराज झाले. तरी पार्वतीने नारदावर कोप केला नाही. आपल्या सर्वांना घेऊन ती शंकराचा शोध घेण्यास निघाले. शंकराच्या प्राप्तीसाठी तिने अरण्ये, दऱ्या, खोरी, गुहा, तीर्थस्थाने, मठ, नगरे पाहणे सर्वत्र शोध घेतला. विविध साधना करणाऱ्या योग्यांना विचारले. कोणी पंचाग्नी साधना, कोणी केवळ धूम्रपान करून तप करत होते, कोणी मौन पाळणे, शिवकीर्तन करणारे, सदा यज्ञ करणारे, 14 विद्या 64 कला जाणून वादविवाद करणारे, पुराण सांगणारे. कोणालाही शिवाचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे त्यांना विचारून पार्वतीला काही साध्य झाले नाही, कारण शंकर कोणाच्याही ध्यानात आले नाही. आदी माया विश्वजननी शंकराचा शोध घेता घेता थकून गेले.
विष्णू ब्रह्मा हे सुद्धा शिवदर्शनासाठी तळमळत असतात. शिवप्राप्तीसाठी ऋग्वेदाने कर्ममार्ग, यजुर्वेदाने ज्ञानमार्ग, अथर्ववेदाने उपासना, सामवेदाने गायन सांगितले. न्यायशास्त्राने जीव ईश्वराप्रमाणे समर्थ होऊ शकणार नाही असे सांगितले. मीमांसकाने कर्ममार्ग, सांख्याने प्रकृती पुरुष यातील भेद, पतंजली ऋषींनी योगमार्ग, व्याकरण शास्त्रज्ञांनी शब्दविभाग सांगितले. सर्वांचा निराश झाल्यावर जे उरते ते ब्रह्म असे वेदांती म्हणतात. अशा वेदशास्त्रांना अगम्य ब्रह्मानंदरूप शिवाचे नाव घेऊन पार्वती घोर अरण्यात शोध घेत असताना सर्व तत्वे शोधून आल्यावर मनोमनी शरणागत होऊन ध्यान करू लागले. तेव्हा तिला ध्यानात शिवाचे दर्शन झाले. हिमालयावर एका निर्जन स्थानी शंकर आत्मसुखात तल्लीन होते. पार्वतीने विचार केला, याच वेशात शंकरापुढे गेले तर सारीपाटाच्या खेळातील हार आठवून शर्मेने पुन्हा क्रोधित होतील, कदाचित माझ्याबरोबर येणारही नाहीत. म्हणून पार्वतीने भिल्लिनीचा वेश धारण केला. मोरपिसाची वस्त्रे धारण करून ती शिवापुढे नृत्य गायन करू लागली. तिचे गायन ऐकण्यासाठी, नृत्य पाहण्यासाठी आकाशात विमानाची देवदेवतांनी गर्दी केली. अष्टनायिका, किन्नर, गंधर्व तन्मय झाले. पशुपक्षी वैरभाव खाणेपिणे सोडून तिच्याकडे पाहू लागले. पवनाची गती थांबली. चंद्र मोहित झाला. शेषाने डोक्यावरील पृथ्वी बाजूला ठेवून नृत्य गायन पाहण्याचे ठरवले. चंद्र सूर्य तिच्या पायातील नुपूर झाले. देव भुंगे होऊन तिच्या भोवती फिरू लागले. तेव्हा शंकरही आपले ध्यान सोडून तिच्याकडे पाहू लागले. पार्वतीच्या नेत्रकटाक्षाने शिवाचे मन आकर्षित झाले. त्यांनी साधना सोडली. ते बिल्लीन वेशधारी पार्वतीजवळ आले आणि तिला विचारू लागले, तू कोण आहेस? कोठे राहते? इथे कोणत्या कामासाठी आलीस? तुला पाहून माझे मन कामसक्त झाले आहे. तूच मला या पिढेपासून मुक्त करशील. तुझ्यासारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात नाही. तू माझ्याबरोबर विवाह कर. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा सेवक होऊन राहीन. यावर बिल्लीन म्हणाले, तुम्ही कैलासनाथ शंकर आहात हे मी ओळखले. उमेसारखी सुंदर स्त्री सोडून कैलास टाकून इथे का बसलास? तुमच्या दृष्टीने मी परणारी आहे. तुम्हाला तुमचे मन ताब्यात ठेवता येत नाही. तुम्ही कसले तपस्वी? शंकर म्हणाले, मी उमेवर रागवलो. तिचे तोंड पाहावेसे, नाव घ्यावेसे वाटत नाही. बिल्लीन म्हणाले, माझा पती फार आगीत आहे. त्याला कळले तर तो जग जाळून टाकेल. शंकर म्हणाले, माझ्या पत्नीने दक्षाच्या यज्ञात संतापून स्वतःला जाळून घेतली. दुसऱ्या जन्मात हिमालयाची कन्या झाली. ऋषींच्या देवांच्या सांगण्यावरून मी तिच्याशी पुन्हा लग्न केले, पण तिने सारीपाटात कपटाने पण लावून माझे सर्वस्व हिरावून घेतले. बिल्लीन म्हणाले, पुरे, तिला कपटी म्हणतात. तुम्ही स्वर्गंगा आवडली म्हणून डोक्यावर धारण केले. हे कपट नाही का? कैलासनाथ म्हणाले, तिने शुंभ व निशुंभ दैत्य युद्धात मारले. ती क्षणात सृष्टीची घडामोड करते. आता तिने येऊन माझी विनवणी केली तरी मी कैलासावर जाणार नाही. बिल्लीन म्हणाले, भवानीने तप करून तुम्हाला प्राप्त केले. तिच्याशी तुम्ही 2 वेळा विवाह केलात. तिचा त्याग तुम्ही केलात. तुम्ही माझ्याशी प्रामाणिक राहाल याबद्दल विश्वास कसा धरावा? त्यातून द्यूत खेळून तुम्ही सर्वस्व हरलात. याबद्दल तुम्ही विनाकारक रण धरलात. यावर शंकर काही बोलेनात. बिल्लीन वेशधारी पार्वतीने पुन्हा नृत्य करत तेथून जाण्यास प्रारंभ केला. शंकरही तिच्या मागे धावत जाऊ लागले. तेव्हा बिल्लीन थांबली व म्हणाले, तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी चला. तेथे मी तुमच्याशी विवाह करेन. बरे म्हणून शंकर तिच्याबरोबर चालू लागले. बिल्लीन वेशधारी पार्वतीने त्यांना बोलवून कैलासावर नेले. तेथे सिंहासनावर बसवले. तेथे पार्वतीने त्यांची पूजा केली. गळ्यात फुलांचा हार घातला. त्यांच्या चरणावर हात ठेवून आपले मूळ स्वरूप प्रकट केले. पार्वतीचे रूप पाहून शंकर चकित झाले. दोघे जण मनपूर्वक हसू लागले. शंकर म्हणाले, भवानी, तू धन्य आहेस. माझी समजूत घालून तू मला परत आणलेस. कहाणी श्रावणी सोमवारची. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. त्याचा एक शिष्य होता. रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेत वेळूचं बेट होतं. तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ का, मी येऊ का असा ध्वनी उठे. हा मग मागे पाही तो तिथं कोणी नाही. त्या भीतीने वाळू लागला. तेव्हा गुरुने विचारलं, खायला प्यायला वाण नाही? बाबा असा रोड का? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही. स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ का, मी येऊ का असं म्हणतो. मागं पाहतो तो कोणी नाही. याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, बिहू नको, मागं काही पाहू नको. खुशाल त्याला ये म्हण. तुझ्या मागून येऊ दे. मग शिष्यानं काय केलं? रोजच्या प्रमाणे स्नानास गेला. पूजा करून येऊ लागला. मी येऊ का असा ध्वनी झाला. ये असा जबाब दिला. मग काही पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिलं. बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लगीन लावलं. त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको. आपण उठला. शंकराच्या पूजेला गेला. हिनं थोडी वाट पाहिली.
स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला. इतक्यामध्ये पती आला. अगं अगं दार उघड. पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं. हात धुतला. दार उघडलं. पती घरात आले. नित्यनियम करू लागले. पुढं दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असंच झालं. असं 4 सोमवारी झालं. सरता सोमवार आला. रात्री नवल झालं. दोघेजण पलंगावर गेले. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा. ही रत्न कुठून आली? मनात भिवून गेली. माझ्या माहेरच्याने दिली. तुझं माहेर कुठं आहे? वेळूच्या बेटी आहे. मला तिथं घेऊन चल. पती सहज चालले. मणिशंकराची प्रार्थना केली. मला अर्धघटकेचं माहेर दे. तो वेळचं बेट आलं. मोठा एक वाड आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला. कोणी म्हणे माझा जावई आला. कोणी म्हणे माझी नंद आली. कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी बटके राबतायत. शिपाई पहारा करतायत. बसायला पाट दिला. भोजनाचा थाट केला. जेवण झाली. सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली. घरी परतली. अर्ध्या वाटेत आठवण झाली. खुंडीवर हार राहिला. तेव्हा उभयंता परत गेली. घर नाही, दार नाही, शिपाई नाही, प्यादे नाही, दासी नाहीत, बटकी नाहीत. एक वेळचं बेट आहे. तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला. नवऱ्याने विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. अभय असेल तर सांगते. 4 सोमवारी हाक ऐकली. जेवती ताटं ढकलून दिली. ती रत्नांना भरली. सोन्याची झाली. ती मला देवानं दिली. आपण विचार करू लागला. तेव्हा बिहून गेले. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचा माहेर मागितलं. त्यानं तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हा पाहू. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण हो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.